नमस्कार मित्रांनो, मी योगेश बाळकृष्ण गावकर. आज आपला यूट्यूब चॅनलचा नवीन चॅनल योगेश गावकर ह्या नावाने चालू केलेला आहे. तर नक्कीच तुमचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे भेटेल. मी राहायला भांडुपला आहे. गाव माझं कणकवली शिवडाव, गावकर मधलीवाडी. सध्या मी जॉबला ऐरोलीला आहे. तर सध्या मी ऐरोली या ठिकाणी आलेलो आहे. तर हे जो समोर दिसत आहे हे ब्रिज आहे. हा ऐरोलीचा ब्रिज आहे. तो जो ऐरोली कटाई नाका तो ब्रिजचं काम चालू आहे, तर हेच चालू आहे. तर सध्या मी आता आलो आहे देवळामध्ये. तर तुम्हाला मी महादेवांचं देऊळ आहे, तर चला तर मी दाखवतो. हे बघा, हे जे आहे ते महादेवांचं देवस्थान आहे. हा पूर्ण फॉरेस्ट एरियामध्ये येतो. हे बघा, हे सगळं इथं पाणी आलेलं आहे. सध्या भरतीचा टाईम आहे. हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, टोटल फॉरेस्ट एरिया आहे. तिथे फ्लेमिंग जो बर्ड सेंच्युरी म्हणून जो फेमस आहे तो हाच एरिया आहे. हा बघा, आता आपण आलो आहे महादेवांच्या देवळामध्ये. अतिशय सुंदर असं देवस्थान आहे. हे समोर जे दिसतंय हे महादेवांचं आहे, विश्वेश्वराचं मंदिर आहे. आणि हे आपलं नागेश्वराचं स्थान आहे. सध्या तुम्हाला मी बाहेरचं दृश्य दाखवतो. तर हे जे हा जो दिसतो आहे हा सगळा ऐरोलीचा ब्रिज आहे. जो ऐरोली मुलुंडला जो ब्रिज जोडतो तो हा ब्रिज आहे. आणि सध्या नवीन ब्रिजचं काम ते तिकडे चालू आहे. हा याचा एंड पॉईंट आहे. ते सध्या भरतीचा टाईम आहे. हवा भरपूर सुटलेली आहे, त्यामुळे हे बघा, हा पूर्ण आता भरतीचा टाईम आहे. ॲक्च्युली पाणी हे इथपर्यंत होतं, तर आता सध्या मागे गेलं आहे. आता हळूहळू पाठी जाईल. आता पावसाचे दिवस आहेत, त्या आल्यावर पूर्ण शांत असं वाटतं. या ठिकाणी आपण बेलाची झाडं पण लावलेली आहेत. ही हळद आली आहे इथे. हे बेलाचं झाड आहे. पुढे जास्वंदीची झाडंनी लावलेली आहेत आपण. इथे आल्यावर थोडंसं शांतपणा आणि चांगल्या पद्धतीने चांगलं वाटतं इथे आल्यावर, निसर्गात राहिल्यासारखं. कारण इथे जास्त कोण येत नाही. महाशिवरात्रीला इथे चांगल्या प्रकारे गर्दी असते. आता आपण आलो आहेत महादेवांच्या देवळात. हे आपले नंदी महाराज. अतिशय सुंदर असं नक्षीदार कोरीव काम केलेलं आहे. चला तर जाऊया आतमध्ये. हे बघा, हे आपले महादेव. हर हर महादेव, शिवशंभू. अतिशय सुंदर असं मन मोहून टाकणारं असं स्थान आहे. इथे यायचं कारण असं आहे की इथे जास्त कोण येत नाही, त्यामुळे इथे जरा बरं वाटतं. आणि आपलं इथे आलं की जरा शांतपणे पूजापाठ करता येते, त्यामुळे इथे आपलं बरं वाटतं. हे आहे आपलं नागेश्वराचं स्थान. हे बघा, हे नागेश्वराचं स्थान आहे. असं म्हणतात की इथे शेषनाग आहेत, हे राखणदार आपण म्हणतो, ते इथे आहेत असं म्हणतात. आपण काय कधी बघितलं नाही आहे, असं आहे. पण इथे जनावरही भरपूर आहेत. तर हे जे सध्या दिसतं आहे ही तुळस, हे आपणच लावलेले आहेत. हे 4 तुळशीची झाडं आहेत. सध्या मला झाडं लावायला खूप आवडतात. तर सध्या बोललो देवस्थान आहे तर तिथेही थोडंफार आपण काहीतरी करूया.
त्यामुळे इथे आपण झाडं लावलेली आहेत. तर चला तर मग भेटूया पुन्हा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा की तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आपण नवीनच चॅनल असल्यामुळे जरा नवीन नवीन व्हिडिओ बनवूया आणि जर तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया. बाय बाय.